श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी आज करणार आहे उरलेल्या वरणाचे थालीपीठ. त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे रोज अन्न काही ना काही शिल्लक राहतंच. ते आपण दुपारी जेवताना वगैरे गरम करून खाऊन घेतो. पण जास्तच वरण वगैरे शिल्लक राहिलं तर त्याचे थालीपीठं खूप छान होतात. वरणामुळे काय होतं, थालीपीठांना खुसखुशीतपणा येतो. उरलेल्या अन्नाचा एक चविष्ट पदार्थही तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे अन्नसुद्धा वाया जात नाही. आणि अन्न वाया पण घालू नये जास्त. वरण किती शिल्लक आहे त्या प्रमाणामध्ये परातीमध्ये पीठ घ्यायचं. 2-3 प्रकारचे पीठं घातली तरी चालतात, पण गव्हाचं पीठ जास्त घालायचं, बाकीचे थोडे थोडे घालायचे. मी गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं, तांदळाचं आणि बेसन पीठ घातलेलं आहे. सगळ्यात कमी प्रमाण बेसन पिठाचं घ्यायचं, बाकी 2-2 चमचे असं घ्यायचं आणि ते मिसळायचं पिठामध्ये. दही घालायचं, तिखट, मीठ, हळद, धणेपूड, जिरेपूड टाकून पीठ मळून घ्यायचं. नरम पीठ मळायचं, आपण पोळ्याला मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आणि पातळ पातळ छान थालीपीठं लाटून घ्यायचे आणि नंतर त्याला चांगलं तेल लावून शेकून घ्यायचं दोन्हीकडून खरपूस. आणि वरणामुळे मी सांगते ना, ते फारच खरपूस होत असतात आणि खूप सुंदर लागतात हे थालीपीठं. तुम्ही नक्की करून बघाल आणि केल्यावर कसे झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा. याचं व्यवस्थित प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघून घ्या. तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी थालीपीठं पण तयार करून झालेले आहेत. आता हे थालीपीठ आहे दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर, लोणच्याबरोबर, कशाही बरोबर आपण खाऊ शकतो. नाश्त्याला वगैरे खूप छान होतात. सकाळी काकांनी काही सामान आणलं होतं, ते मी आता फ्रीजमध्ये लावून ठेवून देते. दैनंदिन जीवनात काही ना काही आपल्याला लागतच असतं. 2-3 वस्तू, म्हणजे कधी कोथिंबीर, कधी मिरच्या, कधी थोडीशी भाजी, बटाटे, कांदे, असं काही ना काही लागतच असतं. महिन्याचा किराणा आपला भरलेलाच असतो, त्यातलं काही लागत नाही, पण भाज्या, कोथिंबीर, मिरच्या आपल्याला लागतच असतात संपल्या म्हणजे. तर आज काकाने आणलेली आहे कोथिंबीर, मिरच्या, थोडे कांदे, बटाटे आणि एक कोबीचं फूल आणलेलं आहे, पत्ताकोबी आणलेली आहे, एवढी भाजी आणलेली आहे. वांगे पण आणलेत वाटतं, पण वांगे तर फक्त मलाच खायचे आहेत. काकांना पाहायला लागल्यामुळे त्यांना काही वांग्याची भाजी चालणार नाही, तर हे फक्त माझ्यासाठीच आहेत. आठवडी बाजारातून आणलेली भाजी जरा ताजी मिळते आणि अशी आपल्याला मध्ये लागली, समजा कधी अडीअडचणीला आपण आणतो तेव्हा ती भाजी जरा व्यवस्थित नसते. कांदे बघा कसे आहेत. बटाटे होते माझ्याकडे, तर मी काही सांगितले नाही काकांना आणायला. आणलेली भाजी फ्रीजमध्ये लावून झालेली आहे. आज फुलं जरा जास्त निघालेली होती, तर मी काय केलं, देवाला वाहिली आणि नंतर राहिलेली फुलं डब्यात भरून ठेवून दिली. ही उद्यापर्यंत छान राहतील. डब्यात भरून ठेवली तर चांगले राहतात फ्रीजमध्ये ते उद्यापर्यंत. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या तुम्ही पण नाश्ता करायला. आता मी नाश्ता करतो आणि आता व्हिडिओ इथेच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आनंदी रहा आणि स्वस्थ रहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.